स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवर राज ठाकरेंचा संताप. कुणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? राज ठाकरेंचा सवाल. तर मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो. दही हंडीचं निमंत्रण द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांना मिश्किल टोला. माझ्या घरी चिकन बिर्याणी खायला या. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण. 15 ऑगस्टला मटण आणि चिकनची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयावरून टोला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये ही घोळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2698 मतदारांची 2 वेळा नोंद, तर चंद्रपुरातील घुग्गुस गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद. नाशिक आणि पालघर मधील घोळही झाला उघड. मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळात ताकद. इतर पक्षांची नाही. राज ठाकरेंचं वक्तव्य. मतदार याद्यांवर काम करण्याचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. कबुतरांबाबत हायकोर्टाचा निर्णय पाळायलाच हवा. राज ठाकरेंचं वक्तव्य. जैन मुनींनी कोर्टाचा अवमान करू नये. आंदोलकांवर कारवाई व्हावी. राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका. मुंबईतील कबुतरबंदी वादानंतर आता पुण्यातही महापालिका आढावा घेणार. कबुतरांमुळे मानवी जीवाला धोका असल्यानं महापालिकेचं पाऊल. जनसुरक्षा कायद्याविरोधात संघर्ष समितीची निर्धार परिषद. न्याय संस्थेवरील हल्ला रोखायला हवा. शरद पवारांचा सरकारवर निशाणा. तर जनसुरक्षा कायद्याद्वारे लोकशाहीचा गळा घोटला जाणार. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बीडीडी चावी वाटपाच्या कार्यक्रमाला वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे अनुपस्थित. भाषणाच्या यादीत नाव नसल्यानं नाराज असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत मंचावर बसणं टाळलं. वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळाली हक्काची घरं. 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 जणांना मिळाला घरांचा ताबा. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीचं वाटप. ब्राह्मण समाजाविरोधात बोललो नाही. भाजपनंच ब्राह्मण समाजाला पुढे करून माझ्या विरोधात पत्र लिहायला लावलं. पुढारी न्यूजशी बोलताना भास्कर जाधवांचा आरोप. जाधवांच्या विरोधात ब्राह्मण समाजाची निदर्शनं. तटकरेंची आता उलटी गिनती सुरू होणार. मंत्री भरत गोगावलेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा. तर गोगावलेंना उत्तर द्यायला मी छोटा माणूस नाही. तटकरेंचंही प्रत्युत्तर. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची फसवणूक. मराठा प्रवर्गात नसताना कागदपत्रात फेरफार करून लाटलं कर्ज. 3.82 लाखांचं अनुदान आणि लाखोंचा अपहार. वसई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दादा भुसेंची जाणून बुजून बदनामी. ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल कुमार पवारांच्या वकिलांचा आरोप. भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे प्रकरण घडवल्याचाही दावा. माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही. याचिकेला विलंब होणार असल्यानं उच्चस्तरीय समितीकडे मागणार दाद. मुंबईत गणेशोत्सवाच्या मंडपासाठी केलेल्या खड्ड्यांवरचा 2000 रुपये दंड माफ करण्याची मागणी. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा वाद चिघळणार. 60 गणेश मंडळ लक्ष्मी रोडवर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार. सकाळी 7 वाजता 60 गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार. तुळजापूर मंदिराबाबत सोमवारी मंत्रालयात होणार बैठक. तुळजाभवानी मंदिर गाभारा दुरुस्ती आणि शिखर उतरवण्याबाबत होणार चर्चा. पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकरांना निमंत्रण नसल्यानं वाद. तीन दिवसांच्या वीकेंडमुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर साध्या वेशातील पोलिसांची नजर. हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलीस सतर्क. नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनाच्या बाहेर बिऱ्हाड आंदोलक आक्रमक. प्रेत यात्रा काढून आंदोलक आक्रमक. सोलापुरात मुसळधार पावसात 1.5 एकर ऊस शेती गेली वाहून. ठेकेदाराच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे शेती वाहून गेल्याचा आरोप. सीना नदीच्या प्रवाहामुळे शेतीचं मोठं नुकसान.
पालघरमधील मनोर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिकांकडून संताप व्यक्त, नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नारायणगाव पुणे एसटी बसमध्ये तुंबळ हाणामारी, एसटी बसमध्ये गर्दी असल्यानं जागेच्या वादातून हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यात 112 जणांना डेंग्यूची लागण, मागील 8 दिवसात 4 रुग्णांचा डेंग्यूनं मृत्यू, रुग्णालय परिसरातच घाणीचं साम्राज्य पसरल्यानं प्रकार. हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे अचानक पुरामुळे पूलही वाहून गेला, लष्कराकडून बचाव कार्य.